नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यासह चांदूर बाजार तालुक्यात हजारो पांदण रस्ते कागदोपत्री मंजूर असले तरी प्रत्यक्षात अत्यंत कमी रस्त्याची कामे सुरू आहेत। त्यामुळे पावसाळ्यात शेतकऱ्यांना आपल्या शेतात ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। प्रत्यक्ष पाहणीत अनेक पांदण रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असून त्या रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे। शासन विविध योजनांचा गाजावाजा करत असले तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। या व्हिडिओद्वारे पांदण रस्त्याची वास्तविक परिस्थिती समोर आणत लोक विकास संघटनेने शासनाने केवळ घोषणा न करता मंजूर सर्व पांदण रस्त्याची कामे तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सध्या आहे शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या रस्त्यामध्ये आणि ही परिस्थिती तुम्ही पाहत आहात की महाराष्ट्र शासन पांदण रस्त्याच्या योजनेचा मोठ्या प्रमाणात गवगवा करत आहे की शेतकऱ्यांना आम्ही शेतात जायला रस्ता देणार आहे आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचा त्यांचा मानस आहे। परंतु आपण वस्तुस्थिती जर पाहिली तर शेतकऱ्यांचे या शेती रस्त्यामुळे अतोनात हाल होत आहे। शासनाने शेतीचे रस्ते करण्याचे सोडून पांदण रस्त्याच्या योजनेचे नावं बदलण्यात जास्त इंटरेस्ट आहे। आजपर्यंत या पांदण रस्त्याच्या योजनेची नावं त्यांनी पूर्वी मातोश्री पांदण रस्ता, बळीराजा पांदण रस्ता, मुख्यमंत्री पांदण रस्ता, पालकमंत्री पांदण रस्ता एवढे नाव ठेवूनही आजपर्यंतही पांदण रस्त्याचे कामं कुठेही पूर्ण झालेले नाही। अमरावती जिल्ह्यात तर अशी दयनीय परिस्थिती आहे की आपण जे रस्ते पाहत आहात या रस्त्यातून शेतकरी आपल्या शेतात जाण्यासाठी, वहिवाट करण्यासाठी, पेरणी करण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु मी उभ्या असलेल्या जागी आता गुडघ्याभर गड्डे पडलेले आहे आणि त्यामधून ते आपले वाहने, ट्रॅक्टर असेल, बैलबंडी असेल, जोडी असेल घेऊन जाण्याचा प्रयत्न करते। म्हणून माझी शासनाला विनंती आहे की आपण गोष्टी केल्यापेक्षा वस्तुस्थितीकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना पांदण रस्ते द्या, राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न करा। योजनेचे नाव बदलल्यापेक्षा योजना कशी प्रभावीपणे शेतकऱ्यांसाठी राबवली जाईल यासाठी प्रयत्न करा। राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्राधान्य द्या। शेतात जाणारा रस्ता तातडीने करा। भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांचे हाल होत आहे। ट्रॅक्टर असेल, गाडी असेल, त्यांना शेतात जाण्यासाठी त्रास होत आहे। म्हणून या व्हिडिओद्वारे माझी सरकारला विनंती आहे की आपण शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या काळामध्ये पक्के पांदण रस्ते शेतीपर्यंत जाण्यासाठी तयार करा, अन्यथा शेतकरी तुम्हाला रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही। ही होती आजची विशेष बातमी। अशा विशेष बातम्या मिळवण्यासाठी आजच MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा, सबस्क्राईब करा। मी मंगेश, धन्यवाद। भेटूया एका पुन्हा नवीन बातमीमध्ये।